थांबा थांबा बोल. आजचा जो प्रकार झाला दुपारी आमच्या समाजा वतीने परशुराम चव्हाण यांनी सांगितलं की भाजपची रॅली आहे, त्याच्या कोणतरी इसमने आलेला बायका आम्हाला सांगत होत्या की भाजपची रॅली आहे, त्या रॅलीसाठी या महिला गेलेल्या प्रत्येकी 500 रुपये मुळे. मग त्यानंतर काय झालं की डायरेक्ट पक्षप्रवेश करून घेतला यांच्यानी परशुराम चव्हाण. याच्यात आमचा आणि माझ्या समाजाचा काही म्हणजे संबंधच नाही आहे. पहिली गोष्ट या लोकांनी फसवणूक सरळ करतात आमच्या लोकांची दरवेळी. आणि परशुराम चव्हाण आमच्या या समाजातून आमच्या बाहेर ठेवले आम्ही, त्यांनी भरपूर आमच्या समाजाला त्रास देतोय. आता आम्ही पोलिसांना जातोय, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू आम्ही. आता आमची मिटिंग होणार आहे, त्या मिटिंग ठरवून की परशुराम चव्हाण आम्ही रिक्षा कारवाई करणार आहे. प्रत्येक वेळी आमच्या समाजाचं नाव बदनाम करतोय तो. त्या माझ्या मित्राचं तुम्ही सगळं ऐकलं, त्यांना फसवून रॅली आहे म्हणून सांगून त्या गरीब महिलांना 500 रुपये देऊन त्यांचा प्रवेश दाखवतात आणि आपल्या नेत्यांना खुश करतात. मगाशी मी बोललो त्यांना कसं फसवलं गेलं की मगाशी जी सगळी मंडळी होती ती आता इथं परत आलेली आहे, म्हणून मी आता इथे काही जास्त बोलत नाही. मगाशी बोललो प्रत्येकाने आपल्या अवकातीत राहा, अवकातीच्या बाहेर जाऊ नका. आणि आता तो वाचला तर सगळे महिला जाऊन त्याला पडून काढू काय